देशभरात ईदचा उत्साह, ईदची नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांची गर्दी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नागरिकांना अक्षय तृतीया आणि रमजान ईदच्या शुभेच्छा। रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा बंदोबस्त, एसआरपी आणि रॅपिड ऍक्शन फोर्सची पथकं तैनात। केळीच्या दरात मोठी घसरण, केळीची प्रति क्विंटल 900 ते 1000 रुपयांना विक्री, उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल। देशातील हवामान बदलाचा आंबा पिकाला फटका, ओडिशा आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये आंब्यांची नासाडी, शेतकरी आर्थिक संकटात। जामनेरमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस, गहू, हरभरा आणि मका पिकांचं मोठं नुकसान। पिंपरी चिंचवडमध्ये वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणीही वाढली, पिण्याच्या पाण्याचा अपव्यय केल्यास नळजोड तोडण्याचा पालिकेचा इशारा। उजनी धरणातील पाणी साठ्यात मोठी घट, केवळ 6 टीएमसी जिवंत पाणी साठा शिल्लक असल्यानं सोलापूरकरांवर पाणी टंचाईचं संकट। मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक घेण्याचा निर्णय। ठाण्यातील टीएमटीच्या वातानुकूलित बसचं तिकीट दर निम्म होणार, प्रादेशिक परिवहन विभागानं दिली मंजुरी। पुण्यात अंगणवाडीतील मुलांना दुपारी 12:30 ऐवजी 11:30 वाजताच घरी सोडणार, उन्हाच्या वाढत्या चटक्यामुळे जिल्हा परिषदेचे आदेश। पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी, बॅनरवर अजितदादा हे तर जनतेच्या मनातील सीएम या आशयाचा मजकूर। महाविकास आघाडीकडून अजित पवारांना बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची टीका, दादांच्या वावड्या तथ्यहीन असल्याचं स्पष्टीकरण। संजय राऊतांना कंटाळून सगळेच पक्ष सोडून देतील, राऊतांनी शिवसेनेची वाट लावली, आता महाविकास आघाडीची सुद्धा वाट लावणार, आमदार संजय गायकवाड यांची राऊतांवर टीका। उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी जळगावातील राजकीय वातावरण तापलं, शिवसैनिकांकडून संजय राऊतांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न। कर्नाटकसाठी राष्ट्रवादीच्या 9 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बेळगावच्या निपाणी मतदारसंघातून उत्तम पाटील यांना उमेदवारी। पंतप्रधान मोदींच्या मन की बात कार्यक्रमाचा 100वा भाग 30 एप्रिलला प्रसारित होणार, 100व्या भागानिमित्त 100 रुपयांचं नाणं जारी करण्याचा निर्णय। अयोध्येत बसला भीषण अपघात, 5 प्रवाशांचा मृत्यू तर 12हून अधिक जण जखमी। पुंछमधील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी 4 संशयितांना अटक, गुप्तचर यंत्रणांनी घुसखोरीचा कट उधळला। आणि अतिक अहमद आणि अशरफ हत्येप्रकरणी तिन्ही आरोपींची लाय डिटेक्टर टेस्ट होण्याची शक्यता, आरोपी अनेक प्रश्नांची उत्तरं देत नसल्यानं शक्यता।